आणि जेव्हा दुसरा हप्ता झाला ते माझ्या बटक्सवरनं ते थोडं ट्रॅव्हल व्हायला लागलं, स्प्रेड व्हायला लागलं. ते थाईजवर गेलं. मग हळूहळू बॅक ऑफ द थाईज. पण नंतर जेव्हा मी दुसऱ्या ठिकाणी गेली मला ते थोडे इंटरेस्टिंग वाटले. कारण त्यांची काही हालचाल, काहीतरी किडे त्यांचे काहीतरी डिकोड केले की तू तशी मुलगी आहे की तू बोर झालाय माझ्या आईशी तर तू घरी चाललाय. स्ट्रेट फॉरवर्ड आणि तू 2 दिवसानंतर येईल. पण घरी जो राडा होईल. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल्समध्ये. आज आपल्या बरोबर बसले आहेत सोनाली गप्पांसाठी. सोनाली राऊत. सोनाली, कशी आहेस? व्हेरी गुड. आपण कसे आहे? मस्त. सोनाली, प्रेक्षक खूप नाराज आहेत, डिसअपॉइंट आहेत तुझ्या इव्हिक्शनमुळे. तुला काय बोलायचं, कशामुळे झालं? कारण की तुला अनुभव होता आणि एक दुसरी संधी पण भेटली होती, तर कुठे तुझा गेम कमी पडला? तुला काय वाटतं? आय थिंक सॉरी ऑडियन्स की मी तुम्हाला डिसअपॉइंट केलं. पण माझ्याबरोबर एक छोटा प्रॉब्लेम झाला घरात. मला इन्फेक्शन झालं, मला स्केबीज झाले. तर ट्रीटमेंटसाठी मला बाहेर यावंच लागलं. कारण मी घरात पण ट्रीटमेंट घेत होती, पण ती ट्रीटमेंट काय त्याच्याने काय ट्रीटमेंट होतच नव्हतं. आणि डॉक्टर पण कन्फ्यूज होते की माझी ही जी इन्फेक्शन आहे हे कसं बरं होणार. आणि हे हायली कंटेजियस आहे. आणि हे जेव्हा हायजीन तुम्ही मेंटेन करत नाही त्याच्यामुळे होतात. तर हे बॉडीवर तुम्ही ते बघून पण शकतात. हे गोष्टी झाल्या. तर हेल्थ इश्यूजसाठी मला बाहेर निघावं लागलं. आणि आतमध्ये राहणं खूप कठीण होतं. कारण तुम्हाला माहीत आहे की आम्ही 17 लोकं होते. आणि कोण कुठून येत होतं, त्यांचे बॅकग्राऊंड काय होते, त्याच्यामुळे हायजीन कुठे ना कुठे थोडी कॉम्प्रोमाइज्ड होती. तर हेल्थ इश्यूमुळे मला बाहेर यावं लागलं. बरोबर. तुम्ही खूप नियम पण ब्रेक केले आणि एक टास्क होता ज्यात तुम्ही त्या चिखलाच्या दाराच्या खाली नव्हते जाणार आणि त्याच्यामुळे तुम्ही नॉमिनेट झालात त्या आठवड्यामध्ये. तर काय वाटतं की हे पण एक रिझन असू शकतं का की तुम्ही आज इथे आहात? मी तर हेच सांगणार की जेव्हा मी घरात गेली तेव्हा तिसऱ्या दिवशीपासूनच माझं इन्फेक्शन सुरू झालेलं. आणि मला तेव्हा एवढं मी सिरियसली घेतलं नाही. मला वाटलं की 1-2 दिवसात ते जाईल पण. आणि डॉक्टर तर स्टँड बायवर नेहमी असतातच. पण अनफॉर्च्युनेटली ते वाढत गेलं. आणि जेव्हा दुसरा हप्ता झाला ते माझ्या बटक्सवरनं ते थोडं ट्रॅव्हल व्हायला लागलं, स्प्रेड व्हायला लागलं. ते थाईजवर गेलं. मग हळूहळू बॅक ऑफ द थाईज. मग लेग्सवर गेलं, मग चेस्टवर यायला लागलं, मग हातावर. तर मला तेव्हा थोडंसं ते हे झालेलं की ओ गॉड हे इथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर मला मेडिकल हेल्प पाहिजे. तर मी त्या हेल्पसाठी मला हेल्प भेटली. पण प्रॉब्लेम काय होता जेव्हा ते क्षणाचं टास्क आलं, मी अशी होती, मी शुअर नव्हते की हे किती सिरियस इन्फेक्शन आहे. पण जेव्हा मी सोचलं की बेटर मी स्वतःची काळजी घेऊ आणि हे टास्क नाही करायला. कारण जर आणखीन इन्फेक्शन झालं तर अकाउंटेबिलिटी कोण घेणार? राईट. कारण तिथे ऊन नाहीये, गार्डन एरिया पण ओपन नाहीये. तिथे आम्ही कपडे पण धुतो तेव्हा 3-4 दिवसानंतर सुकले जातात आणि एसी अफाट चालते. आणि ऊन नसल्यावर तिथे व्हेंटिलेशन नसते. राईट. तर हे सगळे प्रॉब्लेम होते. आणि खूप जणांना मला शेण्यात कशी मी जाते हे बघायचं होतं. तो पण एक फॅक्टर होता. हेअर ट्रीटमेंट पण सुरू होती. पण मला फक्त इन्फेक्शनचं हे होतं. आणि ते ॲक्च्युली सिरियस इन्फेक्शनच होतं आणि ते दुसऱ्यांना पण होईल म्हणून मी शेणात गेली नाही. गेला नाही. आणि मला त्याची खूप मोठी सजा पण भेटली. मी नॉमिनेट झाली, जी मी स्वीकारली पण. राईट. आणि मी खूप पॉझिटिव्हली घेतली. पण भाऊच्या धक्क्यावर मला काहीतरी जास्तच ओव्हर रिॲक्शन भेटलं भाऊकडनं. जे मला वाटलं खूप रूड होतं. आणि इट वॉज नॉट नेसेसरी दॅट मच. तुम्ही मग तेव्हा रितेश भाऊला बोलला का नाहीत की असं इन्फेक्शन आहे, म्हणजे हेअर ट्रीटमेंटमुळे हे सगळं झालं, जेव्हा त्यांनी तुम्हाला विचारलं? कारण तेव्हा हे बघा मी रितेशला ना बाहेरून ओळखते. आणि जेव्हा रितेशचा पहिला भाऊचा धक्का झाला तेव्हा मला माहीत नव्हतं की एवढे म्हणजे होस्टिंग त्यांची खूप चांगली आहे, पण एवढे रागातच ते असतात. म्हणजे सुरुवातच रागात होते. आणि ते सगळ्यांना सांगत होते, ओरडत पण होते, राईट अँड रॉंग पण त्यांचं होतं. तर मला ते म्हणजे मी ते रिलेट नाही करू शकले. जेव्हा दुसरा भाऊचा मग धक्का झाला, ज्यात मला ओरडा पडला, त्यात तर मी अजिबात रिलेट नाही करू शकले. मला असं वाटलं की खूप ओव्हर रिॲक्ट केलंय. आणि ऑफकोर्स रितेश होस्टिंग खूप चांगलं करत आहे आणि ते त्यांचे मूव्हीज पण खूप चांगले आहे आणि ॲज अ कलाकार ही इज ग्रेट.
मला स्वतःला त्यांचे मूवीज आणि मी स्वतः ऍज अ को स्टार काम केलं तुम्ही, राईट. तर इथे थोडे मला ते वेगळे वाटले. मे बी त्यांची ती स्टाईल आहे होस्ट करण्याची. आणि मला वाटलं की त्यावेळेस इन्फेक्शन एवढं सिरियस नाही आहे. मला असं वाटलं की मी बकअप करू शकते. मी हेअरचं सांगतच होती, पण जिथपर्यंत मी सांगायला जाईन तिथपर्यंत ते रिॲक्शन ऑलरेडी झालं होतं. आणि मला सांगितलं गेलेलं की यावेळेस नॉमिनेट केलंय, दुसऱ्या वेळेस बाहेरच फेक. तर आय थिंक त्यावेळेस मला असं वाटलेलं की मला बाहेरच जायला पाहिजे होतं. कारण मला वाटलं की ते खूप रूड रिॲक्शन. आणि एवढी काय मी गोष्ट केली नव्हती की मला एवढं ओव्हर रिॲक्शन भेटलं. ओके. एवढी मोठी काही शिक्षा नव्हती की मी कोणाला मारलं किंवा कोणाच्या कॅरेक्टरवर गेली, किंवा मी स्वतःला माझी स्वतःची मी काळजी घेतली. आणि त्यात काही रॉंग नाहीये जेव्हा तुम्ही स्वतःसाठी स्टँड देतात. आणि मे बी रितेशला माहित नसेल की मला हे सिरियस इश्यू झालाय. एक तो पण बेनिफिट ऑफ द डाऊट आहे. तर हा मे बी हे सगळं असू शकतं. ह्याच्या अलीकडे तुम्ही आम्हाला गेम मध्ये एकटे खेळताना दिसलात. कुठल्याच स्टोरीचा भाग नव्हता, कुठेच म्हणजे तुम्ही कुठल्याच बरोबर कुठल्या ग्रुपमध्ये नव्हता. स्वतः खेळत होता इंडिव्हिज्युअली. तर का ही तुमची एक स्ट्रॅटेजी होती गेम मध्ये पुढे जाण्यासाठी? काय होतं ह्याच्या मागचं रिझन? आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहितच नसते की ग्रुप्स बनणार आहे आणि तुम्ही कुठल्या ग्रुपचे पार्ट आहे. मी जेव्हा तिथे एंट्री मारली, माझं सगळ्यांचं रापो होतं सगळ्यांबरोबर. मी सर्वांशी बोलत होती, बसत होती, हसत होती, कळत होती, बोलत होती, सगळं करत होती. मी इंडिव्हिज्युअली सगळ्यांबरोबर रापो ठेवत होती. टोळीमध्ये बसणं, पहिला जेव्हा मी दुसऱ्या ग्रुप बरोबर जे ग्रुप झालेला त्यांची वाईब सेम होती म्हणून सर्व एकत्र बसत होते आणि ते ठीक होतं. पण नंतर जेव्हा मी दुसऱ्या ठिकाणी गेली, मला ते थोडे इंटरेस्टिंग वाटले. कारण त्यांची काही हालचाल, काहीतरी किडे त्यांचे, काहीतरी उंगली करणं ते त्यांचं सुरू होतं. तर मला ते थोडे इंटरेस्टिंग वाटले. आणि या ग्रुपमध्ये एवढं मोठं असून सुद्धा एका फॉलोवर वेनी एका माणसाला फॉलो करत होते. आणि माझी ती फॉलोविंग पर्सनॅलिटी आहे. मी स्वतः लीड करते, मी स्वतः लीडर आहे आणि मी एक्सपेक्ट पण नाही करत की कोण मला सपोर्ट करेल. म्हणजे मला एकटं चालायला आवडते आणि माझं स्वतःचं डोकं आहे, स्वतःचं गेम आहे जे मी खेळणार. आणि आय डोंट थिंक सो मी कधी कोणाच्या ग्रुपमध्ये असणार किंवा फॉलो करेन. हे मी माझ्या करिअरमध्ये पण केलंय, हे मी माझ्या घरात पण केलंय आणि हीच माझी पर्सनॅलिटी. आणि गेम शो मध्ये पण मी कोणाच्या कधी ग्रुपमध्ये नसणार, कारण मला कोणाचं ऐकायचं नाही. राईट. पण तुमची सगळ्यात जास्त बॉन्डिंग आम्हाला करण बरोबर दिसली आणि ती प्रेक्षकांना खूप आवडली. तुमचे जे जोक्स व्हायचे, जे तुम्ही दोघांनी उखाणे घेतले होते, ते खूप प्रेक्षकांना आवडले. ते किती मिस करणार तुम्ही आता? आय थिंक करण बरोबर, कारण फन आहे आणि करण जे अॅनलाइज करतो, जे डिकोड करतो ना, ते इंटरेस्टिंग आहे. त्यांनी मला सांगितलं जेव्हा मी तन्वी बरोबर टास्क मध्ये होती, ज्यात तिने खूप आरडाओरडा केलेला, त्यांनी सांगितलेलं की तू एकदम इमोशन तुझे खूप कंट्रोल मध्ये होते. म्हणजे जेव्हा तू ती बॉल फेकत होती, तुम्ही पलके पण नाही झपकावली तुझी. म्हणजे तू अशी होती, जेव्हा 10 टाक बॉल 15 टाक, मी जे येईन ते मी घेईन. तर तो बोलला तुझा जो ऍटिट्यूड होता ना, तो जोकर जो कॅरेक्टर आहे ना डीसी मध्ये, डिटेक्टिव्ह कॉमिक्स मध्ये, त्याची जी गर्लफ्रेंड आहे हार्ली क्विन म्हणे, तशी तू दिसत होती. एकदम लाईक स्ट्रेट, एकदम नो इमोशन, कंट्रोल्ड आणि एन्जॉय करत आहे सिच्युएशन. तर तो असा डिकोड करायचा. तरी मला आणखीन एक फनी गोष्ट बोलला की तो बोलला की मी फर्स्ट टाइम अशी मुलगी बघितलाय ज्यात जर मी लग्न करीन तरी मुलगी केपेबल आहे बोलण्यात की माझ्या आईला की मी बोर होते तुझ्या आई बरोबर, तर मी 2 दिवसासाठी घरी जाईल. तर त्यांनी हे पण डिकोड केलं की तू तशी मुलगी आहे की तू बोर झालाय माझ्या आईशी, तर तू घरी चाललाय आणि तू 2 दिवसानंतर येईल. पण घरी जो राडा होईल की ही का गेली, कशी गेली, तू तर चिल आहे, पण जे इथे झालंय ते तुला म्हणजे एवढी आयडिया नाही आणि एवढं घेणं देणं पण नाही आणि तू डील करत आहे. तर ते तो बोलला की तुझ्यामुळे आम्हाला अशा पण मुली असतात हे कळण्यात आलं, जे हर सिच्युएशन एकदम चिल रीतीने आणि कल्चर थोडं वेगळं आहे. तर आणि तो बोलला की आम्ही खूप इमोशन्स मध्ये इन्व्हेस्टेड असतो. तर आई वडील काय बोलेन, पडोसी काय बोलेन,
नातेगाती काय बोलले तर ह्याचा तुला विचार नाही. राईट. तर तो असा डिकोड करायचा, ते इंटरेस्टिंग ते होतं. बॉन्ड पण खूप आवडलं प्रेक्षकांना, खूप मजा आली. रील्स पण किती बनवले तुमच्या दोघांवरती. हा, आणि ते आय थिंक टास्क मध्ये पण बराय तो होता. कुठली मुलगी असती तर मला मारलंच असतं. राईट. तो कुठला टास्क होता ना घंट्याचा, घंटा बनवायचा ते होता. सगळे पझल्स एक हा. करायचे होते. तर तो बराय तो करण होता समोर, नाही तर मला पुन्हा माझे केस खेचले गेले असते. बरोबर. घरामध्ये असं कोण वाटतं तुला ज्यांचं पुढे जाऊन एक लव्ह अँगल होऊ शकतो? जेन्युन मला नाही वाटत, कोण? कारण सगळ्यांच्या बाहेर लव्ह अँगल्स ऑलरेडी आहे. ते आम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि जे बनवत आहे ते काय माहित खरे पण असू शकतात. पण तुम्हाला काय वाटतं कोण कोण आहे अँगल मध्ये? आम्हाला तर कोण दिसत नाहीये. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आतमध्ये होतात तर कुठे ती वाईब दिसली की कोणाचे फेक ही, पण कोण आहे? आय थिंक फेक तर मी एक्सपोज केलं ना एक. पण आय थिंक असं कोण नाहीये. हा, ते एक इंटरेस्टिंग आहे, कारण ठीक आहे आय थिंक गेमसाठी. राईट. विशाल आणि राकेश बद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? कारण की ते ऑलरेडी एक बिग बॉस करून आलेत आणि ह्यामध्ये त्यांचा गेम प्ले कसा आहे? आय थिंक विशाल आणि राकेशचं मी एवढंच सांगेन की दोघांनी एकत्र तो सीझन केलाय. वन ऑफ द सीझन्स आय थिंक ते एकत्र होते. आणि मला वाटते विशालला राग आहे. विशालला राग नाही आहे, मे बी त्याला आवडत नाही राकेश बापट तो ज्या प्रकारे गेम खेळतो. म्हणजे तो त्याचं म्हणणं आहे की तो आहेच नाही ऍज अ कंटेस्टंट. ही इज नॉट मेंट फॉर बिग बॉस. तो एक प्रॉपर कंटेस्टंट आहेच नाही. तो फक्त येऊन झोपतो, खातो पितो. त्यांनी काही फॉलोवर्स बनवलंय तर तो बाबासारखा बसतो आणि तो एन्जॉय करतो अटेन्शन. तर म्हणे त्याचा तो राग आहे त्याला. आणि त्यांनी सांगितलं पण जर तो 15 बिग बॉस पण करेल ना तो तसाच असणार, काही चेंजेस नाही. हा, तर त्याच्या मतेने त्याला तो इतका इंटरेस्टिंग नाही वाटत. हे आहे खंद त्याची. खंद नाही, हे त्याचा व्ह्यू पॉइंट. खंद मी आता मराठी. मी काही कंटेस्टंटचे नाव घेईल, तुला फक्त त्यांना डिस्क्राईब करायचं एका वर्ड मध्ये. राकेश बोरिंग. विशाल इंटरेस्टिंग. अनुश्री एन्जॉय द लक्झरी बजेट. रुचिता टन 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 टन. तन्वी बिग ती जर राकेश बिग बॉसचा दामाद आहे तर ती स्वतःला सासूबाई समजते. सासूबाई नाही, ती स्वतःला सुनबाई समजते. ओके. बिग बॉसची. कारण तेच मी बोललेली, त्याच्या मनभूमीमध्ये जी रणभूमी आहे ते तो चांगला खेळत आहे. ओके. सो सोनाली, इट वॉज लवली टॉकिंग टू यू. फॅन्सला काय लास्ट मेसेज? हाय गाईज, दिस इज सोनाली राऊत. आणि मी प्रेक्षकांना हेच सांगणार आहे की थँक्यू व्हेरी मच की मला एवढं प्रेम आणि सपोर्ट दिलं. आणि मला असा सपोर्ट द्या आणि मला पुढे जीवनात. अँड विश मी ऑल द बेस्ट फॉर फ्युचर. थँक्यू सो मच. Hey guys, this is Sonali Raut and you're watching Telechakar View.